दशरथात इतकं महाअनर्थपूर्ण जाऊच्या कारणाची आहे ओव्हर एक्साइटेड आता विश्वामित्र आईला म्हणतात क्षणाची खुशी झाला हा कसं लावला त्या ठिकाणी आपण म्हणाला विश्वामित्रांना संतोष झाला परमर्षी परम हर्षम जगा परम संतोष झाला जायतात हम इंगित आपण खंडित केला संधित नव्हे निगेल मनोरथ पूर्ण करून दित नव्हे खंडित करून दिता हा संशयाचे लेश्वर नाव लागले विश्वामित्रांना म्हणला हा एक यज्ञ करतस त्या यज्ञात सिद्धाश्रमांत करतस हवा सिद्धाश्रमांत षडहोरात्र यज्ञ आहे सदिवसपर्यंत अहोरात्री हा त्या यज्ञ करतस त्या यज्ञात हा दीक्षाबद्ध काम वैशिंत्य ना यज्ञात विघ्न उत्पन्न करता यज्ञ नाश करता मारीच आणि सुबाहू है दुष्ट नीच राक्षस तंगे नेतृत्वाला अनेक सहस्र सहस्र संख्याक राक्षस येऊन यज्ञात विघ्न उत्पन्न करत असाची त्या यज्ञाच्या रक्षणाकरिता तुझे चरणुमा रामाक लक्ष्मणाक पेटवून दिली ऊनषोडश वर्षो मे रामो राजीवलोचनः न युद्धयोग्यतामस्य पश्यामि सह राक्षसैः तो सांगता महर्षियानो रामाकडे लक्ष्मणाक पेटवून दिली पण म्हणत असायची ऊनषोडश वर्षो मे त्याला 16 लाख मात्र राजीवलोचन राम न युद्धयोग्यतामस्य है नीच राक्षसावर युद्ध करची योग्यता सामर्थ्य शक्ती तथा असती नाम होता न युद्ध योग्यतामस्य पश्यामि सह राक्षसैः तकाची प्रांत दोन जनांना पेटवून दिल्यावर मात्र नाही मुलकाची हा व्यक्ती कळलं इह अक्षोहिणी पूर्णा म्हणजे अक्षोहिणी सैन्य घेऊन हा येता गजरथ तुरंग पदार्थ चतुरंग बल सैन्यस्य मिगेले त्याचे नेतृत्व कोण हा येता मिगे नेतृत्वाला हा युद्ध करता तुमगे यज्ञ रक्षण हा कोण देता रामाक मात्र पेटवून देना हवा सांग चालू तो कसं कोण युद्ध करतो अहम वेद्मि महात्मानं राम सत्य पराक्रमं विश्वामित्र म्हणताचे दशरथा रामा सामर्थ्याविषयानं तू संशय व्यक्त करू नका किती म्हणाले अहम वेद्मि महात्मानं राम सत्य पराक्रमं त्यागे पराक्रम कसं आहे त्यागे वीर्य त्यागे शौर्य कसं आहे मागं होत असं तू संशय अशा मागं होत असं पेटवून दे तो म्हणता अक्का हा व्यक्ता म्हणता एक पंत वचन प्रश्न झाला विश्वामित्रांना म्हणल्या तू कसं केलं मनोरथ पूर्ण करून दिला म्हणल्या रामा लक्ष्मणा पेटे का म्हणल्या तू आता हा पेटवून दी पण म्हणल्या तू पेटे का वचन प्रश्न झाला दशरथ म्हणता हा व्यक्ता म्हणता हा व्यक्ता म्हणले दक्षिणा दशरथो एक पंत निघून येता कोण तो मारीचनी सुबाहू म्हणाले किती म्हणाले युद्धात तयार जाऊन वचना पुढे थांबले बॅकग्राऊंड कसं नको का मारीच कोण सुबाहू कोण त्याला किती राक्षस असायचे किती बलिष्ठ असायचे कोण त्यांनी म्हणजे मी विश्वामित्र म्हणता बळ्या मारीचनी सुबाहू रावणाला अनुचर लंकाधिपती रावणाला अनुचर रावणाने कार्यतांनी हक्क साधन करत असायचे अरण्यात सिद्धाश्रमात ह्या प्रदेशात सर्वत्र रावणाला अनुचर व्याप्त जाऊन बसले खंचे ऋषिक खंचे मुनिक सांग राम यज्ञ करते स्वतः लागतात उपद्रव दिक्तसाची तसल मारी सुबाहू हंगेले तांगेले निमित्तानं ह्या यज्ञात विघ्नरत्न संरक्षण करता दिलो दशरथ मारी जरी सुबाहू आहे तो म्हणता नहीं शक्तोस्मि संग्रामे मग शक्तीना तांगे विरुद्ध युद्ध करच्या किती म्हणतो संग्रामे स्थापन तस्य दुरात्मनः आणि पूर्ण रावणाला विचार खंची नवग्रह सर्व भीताची इंद्रादी देवान यक्ष किन्नर किंपुरुष सर्व भीताच रावणा भले भीतरताच रावणाला नाम श्रवण केलेली भीताची हा कशी तुमच्या रावणाला अनुचराला युद्ध करते थाकेल युद्ध तुम्ही करता रावणाला हा कसं करते भीला भय भीतरा त्यावर दाय नाम म्हणून संग्राम स्थापन न शक्य असते
विश्वामित्रांकडे पळया दोन्ही पत्त वचन भ्रष्ट झालं निघल सकल मनोरथ कामा हा तुमचे पूर्ण गोंदी नाम मिळाला पेटवून दी तर नामात लक्ष्मणाचा काय नाम मिळालं जाय का तू पण येतोय योग आलाय येत नाम मिळालं कळलं या नाम मिळालं मारी चालनी सुभाभूरी शक्ती रावणा अनुचर म्हणून कोण दोन पत्त वचन भ्रष्ट झालं पळे तेजान कळलं विश्वामित्रांनी राजकारण लोचन घेतलाय नंदूचे ना तांगे बैल विश्वास जवळचे ना म्हणून तेजान कळले पळे सत्य नाही आश्वासन आश्वासन होईल आश्वासन आश्वासन होईल आश्वासन दित असताच ह्या बद्दल नेक्स्ट टाइम आणि क्लिअर करताची नाही मस्त बोली होता आपल्याला नेक्स्ट आणि 5 वर्ष तिथं कशी करताची म्हणाले थेम्स कसं ना इंग्लंड तर तिथे शुद्ध करताची 5 वर्ष झाले वापस ते 5 वर्षानंतर इलेक्शन त्याची भाषण किती फक्त एक पंध नाही दोन पंध नाही सहज किती पंध तिथे पण वचन भ्रष्ट करतात मस्त ऊन आहे सांगेल वचन हा करता म्हणून सांगितलं त्या परिपालन करताना आई दिवसा असाच लय मस्त ऊन आहे आणि तू हक्क कळलाय हक्काने नंगलं काय ना काम विश्वामित्र सांगता जाय सुखात असतो तू पेटवून गेला ना का तू सुखी राहून हांगा जीवन करून असं म्हणून त्यांनी कुपित राहून पैसे त्याच्यात वसिष्ठाला आग म्हणतात तिथे मला वसिष्ठां कळल्या आणि विश्वामित्र कोपिष्ठ शाप दिल्या कष्ट म्हणून वसिष्ठाला आगमन झाल्या वसिष्ठ सांगता मला दशरथा घट कोण होता रामाला पराक्रम विश्वामित्रांना सांगेल म्हणते काही पराक्रम कसं नाही मला मागवत असं तू सांग तर 16 वर्षा चालू म्हणले तू नका पराक्रम त्याचं पेटवून दी अवश्य विश्वामित्र सांगेला का केअरटेकर राहून कसं काही कोण जाय अशी कोण घेता तू त्यात पेटवून दी म्हणून म्हणता जाय तर म्हणून दशरथ हो अंगा पेटवून दी आपल्या ह्या प्रसंग दशरथा मनाचे तुम्हाला कसं असं त्या सर्व दाखवता अभिलेखाचे संकल्प वचन भ्रष्ट झाला ह्या पुरा मनुष्याला भीतर आमगे भीतर जाऊची कसं नाही आमगे मनोवृत्ती कशी चलता ह्या सर्व वर्णन करतात आणि तो दशरथ हो मनना पण या एक आलोचन करता विश्वामित्रांका स्वतः शक्ती नासी ना दशरथाला कसं नाही विश्वामित्र रामाकडे लक्ष्मणा भेटून दे मुगा विश्वामित्राला चरित्र येतात दिग्बलं क्षत्रियबलं ब्रह्मतेजो बलं बलं क्षात्रतेजस्सा किंवा बल ब्रह्मतेजस त्या ब्रह्मबल असे विश्वामित्राला क्षणमात्राना त्या मारीच स्वभाव इत्यादी राक्षसांत सर्वांत भस्मीभूत करू येत असेल त्याला मंत्र बला बरे करू दशरथाला रामाकडे लक्ष्मणा भेटून दे राम आणि लक्ष्मण कसं जाऊ का तंतू राम कसं जाऊ का दशरथाकडे हाय येत का दशरथ आपण वर येत असेल ना विश्वामित्राला अंतरंग कसं नाही म्हणाले राम आत्मकार आपण जानकी स्वयंवर उद्घोषण झाला विचारे थय वचून लग्न नको बघा थय धनुष शिवधनुष सुराभा म्हणजे शिवधनुष विकोळचे कसं एक स्पर्धस थय आपण वरून सीता आणि रामा मोठ मेळो का म्हणजे हे तात्पर्य त्यामुळे अंतरंग त्या दशरथा सांगते तत्व दशरथ हा येता म्हणजे आपण वरचे तत्व दशरथ ना हे विश्वामित्राला अंतरंग तो वसिष्ठ महर्षी सांगता की तू पेटवून दी हा तो गॅरंटी देतो विश्वामित्राला विषयाला तो दशरथ मन नाचल्यावर के नाम आता आणि लक्ष्मणा पेटवून देत म्हणतात विश्वामित्राला तो वत्तसाचे राम आणि लक्ष्मणा वत म्हणतात हा माक्षी येतच दशरथ राम आता लक्ष्मणा सोबत विजय इष्ट ना आता तो म्हणाला की माक्षी आणि तू मुख आगत होत म्हणतात हा माक्षी आईला विश्वामित्रांना आपल्याला दशरथा महर्षानं एक रिक्वेस्ट असत कसं नाही म्हणाले राम आणि लक्ष्मण सांग राजवैभव त्यांना सकल सुख सामग्री हंग असल्या त्यांनी प्रति दिवस थंय गेल्यानंतर राम तू त्यांना कसं नाही खाणं जेवण मिळतं की नाही फर्स्ट टेन्शन कसं नाही म्हणाले त्यांना सुरू झालेलं आहे हंका सकाळी पुढे धावच्या का होऊन असा नहीं तो खरी थंड नाव का कष्ट जाता हम प्रति दिवस हम होऊन जाण हम पडे हम चरडू पुणे हाऊस बाप चरडू हॉस्टेल सोडले हाऊस बाप होत असतात
चंदू कसं करते की नाही हॉस्टेल गेले रे सकाळ नावच्या कसं गीता थेपुरा थंडूत असताना कसं शिकायला आहे व्यवस्था दशरथाला म्हणजे चिके आम दोन जना खूप त्याची व्यवस्था करून सोडा जायचं म्हणजे खंचान बोलचे राहणार आम दोन जना खाणं जेवण हा यथेच्छ नाव मान्य भक्ष्य भोग्य लेख्य जोष्य पेय नाना प्रकाराचे सर्व पदार्थ आणि खात असेल हांगा तरी कसने ना कंद फल मूळ मात्र कसने व्यवस्था करा जाय त्यामुळे खंच्या नाचे नित्योच्या इतकं अद्भुत पर्यंत किती म्हणाले हांगा रात नांतो कसने ना हांतोळला कसं ना म्हणले तुम्ही खई तण गेला म्हणलं तण पुरा आग येऊन नित्योची व्यवस्था करे अशी एक आवश्यक चारला हॉस्टेलला सोन येत म्हणताना कसं जाता तांगे मनात त्या हातावचे आरंभ झाले तो विश्वामित्रान काय तू काय चिंता करू नका हा फोन घेत तांगेला त्या सर्व निगल जबाबदारी म्हणून सोडल्या आणि तो राम आणि लक्ष्मणात आपण येऊन आईला आपण येऊन सूर्य पडया त्या दिवस मस्त चमकले मस्त चमकून एक दिवस रात्री झाल्या रात्री जात म्हणताना थईचे अरण्याच्या परिसरात थई रात्री मित्रा परमेश झाल्या तिघलो नेक्स्ट दिवस सकाळीची पाप दोन राम लक्ष्मण सुख पडलेले ह्या अरण्याच्या वास केलेल्या कसं कष्ट त्याला होता मस्त चमकून श्रम झाला शांत झाला निधन सकाळी जाग नाही विश्वामित्र कर्मठ महर्षी प्रति ब्राह्मी मुहूर्त उठून संध्यानुष्ठान तपस्से करतल महर्षी सकाळी जावे तक्षणा रामाच्या वेळी कौसल्या सुप्रजा पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं देवमान्धिकम् कौसल्यानंदना रामा उठल्या सकाळी झाल्या ब्राह्मी मुहूर्त झाल्या संध्या काढायला संध्यानुष्ठान करता आन्हिक करता जप करता तप करता उठा जागेले रामा जागेत म्हणताना रामाचं संबोधन करत म्हणताना विश्वामित्र महर्षीला कौसल्यानंदना म्हणल्या कौसल्या सुप्रजा रामा कौसल्यानंद राम कसं म्हणले दशरथानंद रामाने आणि कसं म्हणले संबोधन करताना नाना प्रकारचं संबोधन करूच्या कौसल्यानंद राम कसं म्हणल्या अनेक लोकांना हा महाविवाद प्रश्न महापरम महर्षी कामक्रोधाने विजय प्राप्त करून घेतलेल्या विश्वामित्रांक परस्त्री चिंता कशी आहे मनातो कौसल्य विषयी मना कशी आहे कौसल्यानंद रामाने कसं म्हणल्या रामात्याशी कसं संबोधन केलं आता इतके चंद उत्तर देतात की म्हणाले कौसल्यानंद कसं नाही म्हणल्या म्हणाले त्या सकाळी पुढे रामा जागेत म्हणताना रामाला तोंड पडेल तक्षण कौसल्य निवड असायला विश्वामित्रा कसं नाही कौसल्य निवड असायला म्हणाले पुढे चरुडुमा चंद सामस म्हणतात निकल येते ना आणखी चंद पुढच्या चरुडुमा राम निकला राम कितले सहस्र मन्मथांक एककडे नाण घाला मॅच करतेला तिथलं सुंदर धाम म्हणत तसं रामाला सौंदर्य आस्वादन करताची ह्या रामाला तोंड बघून कौसल्य निवड कसं राहील म्हणाले इथलं चंद राम इथलं सुंदर राम प्रति दिवस कौसल्या सकाळीची रामा जागेत म्हणताना तागेले ह्या तोंड पडत तागेले सौंदर्य तागेले ह्या मुग्धता इतकं आस्वादन करत जागेत असेल की आज तिथे त्या सुख ती कधी प्राप्त जायला हा ताण घेतलं गेलं तिकडे ह्या सुख आज हा भाग जागेत असत पाप आज सकाळी पुढ्या ती प्रति दिवसाच्या अभ्यासा म्हणकेचे रामा जागो का म्हणून गोचून असते की म्हणून म्हणाला राम असा ना हा वापर हल्ला रामाग म्हणून त्या पश्चाताप झाला तथापि कौसल्या सुप्रजा रामा म्हणजे रामाला तोंड पडेल तक्षण कौसल्या सुप्रजा म्हणतात तिथले सुंदर राम तो रामाकर लक्ष्मणात सकाळी पुढे गेल्या संध्यानुष्ठान केलेल्या संध्यानुष्ठान केल्यानंतर त्यांना दोन्ही मंत्राचे उपदेश दिले सूर्य इथं म्हणाले
बला आणि अतिबला अवश्य सांगते आता जाऊ काढलेलेच म्हणतो कसं नाही ह्या मंत्र उपदेश घेतल्याने मंत्राचे महात्म्य कसं नाही म्हणाले त्याचे सामर्थ्य कसं नाही म्हणाले न श्रमः न ज्वरो वाते न रूपस्य विपर्ययः कसं समजाता है मंत्र सिद्धी कोण घेतलं कसं जाता म्हणून सांगतात न श्रमः न ज्वरो वाते न रूपस्य विपर्ययः न सुप्तः न च सुप्तं प्रमत्तं वा दर्शयिष्यन्ति नैर्हृताः न श्रमः कोण है बला आणि अतिबलामुळे मंत्राचे उपदेश घेऊन सिद्धी प्राप्त करून घेतात तका न श्रमः केतना श्रम जायना पुरोवर जाऊचे जायना जीवांतो जायना पुरोवर जाऊचे ना न श्रमः न ज्वरः तापूया ना काही पडाय आमचा तवळ ताप येत असा हे मंत्र घेतले म्हणलं आमचं तापूया आत्मपणे विश्वामित्राला सदृश ऋषी आत्मपणे असं मंत्र दिलं नाच पडाया तापूया न श्रमः न ज्वरः न रूपस्य विपर्ययः पडाया रूपस्य विपर्ययः आम्ही वत्ता आणि पुरा बोलल्याने आम्ही चर्म काढे जातात सन टॅन जातात सूर्याला किरणात एक्सपोज झाले म्हणलं रे काढे जातात चर्म त्या काही ना हात इतके पुरा क्रीम सध्या दावच्या पूर्ण लावून आणि होताच ह्या एक मंत्र घेतले म्हणून झालं त्या मानची ना कसं नाही रूपस्य विपर्ययः किती होता अनुभवा आमवर के दिया बटवा है मंत्राचे उपदेश म्हणून सांगतो त्या परंपरा प्राप्त जाऊन येऊ का मंत्राचे उपदेश कशी म्हणाले मंत्राचे क्रम एक मंत्र एकला अनेकला उपदेश देऊ का म्हणलं त्या मंत्राची सिद्धी ताण प्राप्त करून घेऊन असतात ताण प्राप्त करून घेऊन त्याच्यावर मात्र का अधिकार त्या मंत्राचे उपदेश वेगळ्या दिवसात ताण जप करून असतात हे मंत्र गायत्री मंत्र उपदेश कोणच्या का कोणा अधिकार कोण गायत्री प्रतिनित्य जप करता ताण मात्र दिवे उपदेश आपण आलोचन करा 8 वर्षाचा आमचे जरूर मुंडी करतात उपदेश तुमची कोण आहे बापसो खेळोपंत बापसो उपदेश म्हणाले त्या दिवस भटमामान बापसो शिकवणं बापसो मुखांतर गायत्री विचारला शिकवणार भटमामान सुरवेर सांगता ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि त्या कान सांगून थई शिकून मुहूर्ताटे मारे इतकं गडबीड असताना ताण शिकून ताण कडे चालू असतो खरी प्रभाव दाखवा चार डांगता जप केल्याने परंपरा सांगेल बाप सांगते जप करून असतात ताण पुता देऊ का पुता काढायला पुता ताण जप करून असतात त्याला मात्र मंत्र फल देतात ऐश्य असताना बला आणि अतिबला म्हणेल मंत्र हे सर्व आत्मपुरा ना असेल परंतु परंपरा प्राप्त सिद्ध पुरुषाने घेतल्यावर मात्र त्याचे प्रभाव न रूपस्य विपर्ययः न च सुप्तं प्रमत्तं वा दर्शयिष्यन्ति नैर्हृताः आता रामाकडे लक्ष्मणाकडे दोन गाव काढतात त्यांनी शांत दत्ताची चमकतची रामना वाटत ताप काही येता उद्याचे कल्पना ताप येतात का काही थंडी खांगी सुरता त्या दत्तलची त्या गावच्या ना न रूप वत्तांतवच कहाणी रूप तशी असं कहाणी नका सुप्तं प्रमत्तं वा निद्रेत काही राक्षस अगोचर शक्ती येऊन आक्रमण करताची ह्या मंत्राचे सिद्धी प्राप्त करून घेतल्याने खंचे राक्षस लागली म्हणा नका सुप्तं प्रमत्तं वा दर्शयिष्यन्ति राक्षस नैर्हृताः असल श्रेष्ठ बला आणि अतिबलामुळे मंत्र उपदेश दिल्या रामाने लक्ष्मणाला त्या मंत्र घेऊन मुखाले आणि बाई सोडून पाहिल्या अनेक अस्त्र मंत्राचे उपदेश वरकेन दिताची आणि चंपूर मुखार येत म्हणताना एक स्थळ थळी अस्थिचे पर्वत अस्थि हट्ट कसा ताजे पर्वत गोड पर्वत हे पर्वत पडेल रामान कसं हे पर्वत हड्डाचे पर्वत झाला हो क्षण कसं आहे म्हणून निघला विश्वामित्रा त्याची कान सांगले बॅकग्राऊंड कसं नाही म्हणून घेऊन विश्वामित्र सांगताची पळ्या हांगा ताटका घेण्याची राक्षसी स्त्री
रावणाला अनुचरती रावणाला दुष्ट कार्य पुरा कान कसं साधन करता म्हणून लेखला त्या ती हंग राखून करता तिचे हंग अनुचर अनेक लोक असाची ती हंग कसं करता म्हणाले सर्व हंगा तपस्या करताले तपोनिरत झाले सर्व ऋषीवरेण्यांकडे पुरा संहार करून त्याने हत्ती करून तांक खाऊन घालते सगळे तांक खाऊन घालची मात्र नाही खाऊन घालूनंतर त्यांचे अस्थि हड्ड कसं कोण असतात त्या हड्डात नित्य झालेलं मांसावर केणार भक्षण कोण हड्ड कसं नाही तू कसं नाही ओरच्या ना त्या हड्डात मांस एक तू मांसावर केलं ओरच्या ना तिथलं हड्ड तीन कोण घेऊन एकाकडे घालत असेल शिस्त असेल क्लिअर खंचेची उडत म्हणतात डस्टबिनातून ओढून घालतात पण काही तशी एकाकडे ओढून घालत असेल हंगाते उडोच्या ना खाल्ल्या ह्या असती थैली गेल्या आणि ह्या खाल्ला खंचे ऋषी मुनी मिळत आणि पूर्ण मांस भक्षक करत गेले असती क्लीन करून एकाकडे घालत असेल त्या घाण तिथे सहस्र संख्याक ऋषी वरेण्याला हत्या केला आहे ना पर्वत जाऊन गेला विश्वामित्र सांगतात की इथे उपद्रव दिसतसी तू अब तुझे कार्य कसं ना प्रथम कार्य है ठीक संहार करता तातक एक जाय म्हणून रामान आलोचन केलं म्हणताना ताटका प्रकट झाली पडे रामा प्रकट झाली पडे आई पडे हिची ताटका नीच स्त्री हिता संहार करी स्त्रीचे शंकमानेना रामात संशय मारी म्हणलं क्षणा हा कशी मारची काम मागचे म्हणत सामर्थ्य मारचे असं झाले स्त्रीचे शंकमानेना ही स्त्री एक स्त्री हत्तीवरचे धर्म में है प्रश्न येतात म्हणा स्त्री हत्तीवरचे धर्म नाही तुम्ही धाव कशी मारची की स्त्री विश्वामित्र सांगतात चापरवर्ण्य हितार्थाय पळ्यातून आयो चापरवर्ण्याचे हितचिंता करतो तू ही स्त्री की पुरुष की खंची जाती खंची पंथ ह्या कसा नाही पडोचे ना दुष्ट म्हणाले दुष्ट मार्ग दुष्टांक हे काय कशी म्हणाले त्यांनी पडोचे ना त्यांनी बॅकग्राऊंड पडोचे ना खंची पूल कसा नाही पडोचे ना स्त्री की पुरुष की पडोचे ना रामा माय अंत कसं नाही संशयाचे देश ना ह्याची तुक धर्म म्हणतात नाही स्त्री वधकृते घृणाकार्या नरोत्तम नाही स्त्री वधकृते घृणाकार्या नरोत्तम तू काय आलोचन करू काही कवाय तुझ्या कर्तव्याचे कसं नाही म्हणाले राज्यभार नियुक्तानां राज्यभारात तू नियुक्त झाला तुझे धर्म सनातन धर्म ह्याची दुष्टांक मार्ग ही स्त्री आणि पुरुष म्हणून कोणाला का मार रामान तू बाणप्रयोग करून मार पडया धर्म कसं नाही स्त्री हत्या केल्यावर अधर्म म्हणून असं झालं की स्त्री दुष्ट जाऊच्या उठून मारला रे धर्मच आम्ही अहिंसा परमो धर्मः सांगा उपनिषद सांगा अहिंसा परमो धर्मः अधर्म प्राणिनां वधः अहिंसा म्हणजे परमधर्म अहिंसा आम्ही आचरण करता म्हणजे म्हणता हिंसकोरच्या नाम आता मी सांग चरडा लुटी करतो म्हणताना जंगल दिपीत एक पेट मारतात त्या हिंसा अधर्म की धर्म म्हणतात ठाकरपणे अधर्म म्हणायचे अधर्म म्हणतात चार डाकाने दोन पेट मारला अधर्म म्हणतात ना धर्म यद्यपि हिंसक आहे हिंस केल्यावर के ना ते हिंसकोरचे मागची त्याची इंटेन्शन कसं पडाया भाव कसा नसता ते चार डाकाने बंद जाऊ आत्मदाका मौल्ड करणे म्हणलं तो मुकारी दुर्मार्ग होता टाकायचे आत्मदाका मारतात तरी हिंसा धर्मदत्ता आम्ही भाव चांगला असतात आता आम्ही अहिंसा परमो धर्म हा म्हणून उग्रगामी तांक टेररिस्ट सांग मार्ग म्हणताना आम्ही हिंसाने अहिंसेची व्याख्या करता जात नाही तांक मार्गच्या हिंसा दाखवतोय धरे आता ताक सोडले म्हणले अहिंसा परमो धर्म हा म्हणून आम्ही ताक उतर सोडले म्हणले तो भाग्य कसं करता 100 जण मारतात त्या 100 जणांना प्राण वांजवण्यामध्ये हक्की एकल्या मारलाय
हिंस जाल्ल्यावरके ना आमगे भाव चांगस 100 जन जीव ಅಂತ हाका हिंसवरके ना इट इज जस्टिफाइड तशी रामाचे एक संशय आहे स्त्री हत्तीवर येते ना विश्वामित्रांना सांगल्या चिंता करू नका तू राज्यभार नियुक्तानां एष धर्म सनातनः सनातन धर्म है तू क्षत्रिय कोण कष्टांसाठी त्यांचं रक्षण करता ऋषीवरेण्य सर्व कष्टांसाठी हिगे निमित्ताने त्यांचं बाग कसं हित संहार केले राम परंतु राम प्रथम जाऊन स्त्री संहार केला रामा पण कृष्णावर के त्याची केले हा केला हे डिफरन्स आम्ही तुलनात्मक अध्ययन म्हणून केले आहे रामाला आणि कृष्णाला साम्य वेळेचे एकत्र नाही रामाने सुरुवात प्रथम स्त्री संहार केला ताटके कृष्णावर के दाल दक्षिण 7-8 दिवसानंतर प्रथम संहार केलेले एक स्त्री संहार केले कोण पूतना आणि पूरा रामाका आणि कृष्णाका विरुद्ध स्वभाव पडया खय गेल्यारे उलटाच रामदास धनपा 7-12 घंटे कृष्ण के दंड झाला जय राम रात्री झालतो उलटा हा धनपार बारा तो रात्री 12 घंटे राम पडया रामाका हन्नी कितले जन चरडुमा दशरथाका 4 जन बाबा 4 जन हंगा कृष्णा विषयानं 8 जन कृष्ण 8वेच करत होतो सर्व नष्ट झालेले आहे 7 बलरामाकडे कृष्ण 8 पडे उलटा हंग 4 हंग 8 हंग पडे दशरथ परमात्मा भानगड हंगा राम भानगड कृष्ण हंग घातलो 8 राम अनसिंह शेष लक्ष्मण दावनायला भाव दावनायला कृष्ण परमात्मा कृष्ण दावनायला तच्ची शेष भाव दावनायला अन्न दावनायला बलराम दावनायला पडे पूरा राम एक पत्नी कृष्ण अनेक पत्नी व्रत म्हणणे अथवा अनेक 16,000 लग्न झाला हंगवर गेली विपरीत आणि पडया रामाला शत्रु रावणाला राज्य केले असेल लंका समुद्रामध्ये रामाने मध्ये कृष्णावतार आहे कृष्ण केले असेल कृष्णाने शत्रुघ्नास शिशुपालो ताजेल राज्य भूप्रदेशात कृष्णाने राज्य द्वारके उलटा झाला कृष्णा द्वारके समुद्रामध्ये त्या द्वारकातना कृष्णा द्वारकना ते मुलगून गेले अंतो कृष्णाच्या शत्रू भूप्रदेशात थांबला कृष्ण समुद्रात ताजेल राज्य आणि राम भूप्रदेशात असं रामाने शत्रू रावणाला केले आणि बळे रामानं कृष्णाने दाले दक्षिणा अनेक बळे रामानं हंग रामावतार दात म्हणताना रावणानं परमात्माला बाहेर सीधे अपहार केला आता कृष्णाने कसं केलं म्हणाले त्याची रावण कामुकाला शिशुपाल गावाला शिशुपालाला बाहेर दाखल रुक्मिणी अपहरण केले